आपल्याला सांगता येत नाही एवढं आई वडिलांचं प्रेम तुमचं आमच्यावर असतं. कारण आईचं पहिलं प्रेमाचा जर आपण हे केला तर एखाद्या वेळेला क्रिटिकल परिस्थिती जर निर्माण झाली, मी या 3 गोष्टीवर प्रेम राहावं का म्हणतोय लक्षात घ्या. एखाद्या वेळेला क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली डिलिव्हरी मध्ये, तर महाराज डॉक्टर ज्या वेळेला बोलवतात या पेशंटचे नातेवाईक कोण आहेत, त्यावेळेला मुलीचे आई वडील जातात, सांगतात, डॉक्टर सांगतो की क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली, एक तर बाळ वाचेल किंवा त्याची आई वाचेल, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. त्यावेळेला आई सांगते, डॉक्टर त्याचा विचार करू नका. पण महाराज मुलीचे आई वडील सांगतात की डॉक्टर साहेब आमची मुलगी वाचली पाहिजे, आम्हाला मुलाशी घेणं देणं नाही. महाराज आई किती आपल्यावर करते, आईचे किती आपल्यावर उपकार आहेत पहा. आई वडिलांवर प्रेम का असावं. महाराज आई वडील निघून जातात मुलीचे, त्या मुलीच्या पतिदेवांना बोलवलं जातात. डॉक्टर सांगतात तुमची पत्नी तुम्हाला पाहिजे का मूल पाहिजे. त्यावेळेला पतिदेव सुद्धा सांगतात की डॉक्टर साहेब माझी पत्नी वाचली पाहिजे, मला मुलाचं घेणं देणं नाही. महाराज मालक निघून जातात, मुलीच्या सासू सासऱ्यांना बोलवलं जातात, तेही तसेच सांगतात. महाराज सगळेच सांगून जातात, पण मुलीचे डॉक्टर येईपर्यंत ती मुलगीच फक्त डॉक्टरला सांगते, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे. ही जगातली फक्त आईच बोलते, म्हणून आईवर प्रेम असलं पाहिजे. पटलं असेल तर टाळी वाजवा. महाराज आईनं पहिलं केलेला प्रेम, पहिला उपकार कोणता केलाय तर आईनं आपल्याला प्राणदान केलं. पहिलं आईनं दिलेलं दान कोणतं असेल तर प्राणदान आहे. आपल्याला तिच्या कुशीमध्ये जागा दिली, हे पहिलं दान आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आई पहिलं देणारी दान ही फक्त आईच असू शकते. आईने दिलेलं दुसरं दान कोणतं आहे तर आईने दिलेलं दुसरं दान रक्तदान. तुम्ही म्हणाल महाराज 2200 रुपये दिले तर पाव लिटरची बाटली मिळते, पण तुम्ही त्यालाच रक्त देता ज्याचा रक्तगट तुमच्याशी मॅच होतोय, त्यालाच तुम्ही रक्त देऊ शकता. पण महाराज आतापर्यंत विज्ञानाला न उलगडणारं कोण आहे. आईचा रक्तगट कोणताही असो आणि बाळाचं रक्तगट कोणताही असो, आईचं रक्त बाळाला चालतं आणि बाळाचं रक्त आईला चालतं. हे विज्ञानाला आतापर्यंत न उलगडणारं कोड आहे. महाराज आईनं दिलेलं तिसरं दान कोणतं असेल तर आईनं दिलेलं तिसरं दान अस्थि दान आहे. अस्थि म्हणजे काय हो, अस्थि म्हणजे हाड. त्या हाडाच्या जोरावर गल्लीमध्ये आपण उभा राहतो, कॉलेजच्या कट्ट्यावर उभा राहतो आणि त्याला सांगतो तुला बघून घेईन, ह्याला म्हणतो बघून घेईन. कशाच्या जोरावर हो, हाडांच्या जीवावर फक्त. महाराज ती आईनं आपल्याला हाड प्रदान केलेले, ती अस्थि प्रदान केलेले, नवे नवे दुधावरती कॅल्शियम देऊन ती प्रकट करण्यास सुद्धा काम सुद्धा आईने केलेलं आहे. म्हणून आईनं दिलेलं दुसरं दान अस्थि दान आहे. महाराज पण अस्थि दान देत असताना महाराज 12 खणाची लाकडं जरी जाळली तरी अग्नीमध्ये अस्थि जळतात का, जळतात का नाही. महाराज अस्थि अग्नीमध्ये जळत नाही. पद्मपुराणामध्ये असा एक उल्लेख आलेला आहे, अग्निदेवानं वायुदेवानं अग्निदेवाला प्रश्न केला, अग्नी जगातल्या सगळ्या गोष्टी तू जाळू शकतो, नवे नवे लोखंडाचं पाणी करू शकतो, मग तू हाड का जाळू शकत नाहीस. त्यावेळेला महाराज अग्नीनं दिलेलं उत्तर, तेवढं उत्तर जरी या कीर्तनातनं घरी घेऊन गेला तरी सुद्धा त्या कीर्तनाचं सार्थक होईल. अग्नीनं वायुदेवाला सांगितलं, वायुदेवा जगातल्या सगळ्या गोष्टी मी जाळू शकतो पण आईच्या दुधाला जाळण्याची शक्ती माझ्या अंगामध्ये नाही. म्हणून महाराज 12 खणाची लाकडं जरी जाळली तरी अस्थि आपल्या तशा तशा राहतात. नव्हे एखादी गोष्ट तुम्ही जर महाराज अग्नीमध्ये लोखंड टाकलं तर अग्नी त्याचं पाणी करू शकतो, पण महाराज अस्थिचं पाणी करू शकत नाही. अस्थे तशा तशा राहतात. नव्हे एखादी गोष्ट जर मातीत टाकली तर लोखंडाची माती करण्याची ताकद मातीच्या अंगात असते, पण महाराज लोखंड मातीत टाकलं तर माती होते, पण हाड 1,000 वर्षाची अस्ति आपल्याला तशा तशा मिळतात.
याचं एकमेव कारण आहे आईनं ते आपल्याला दान दिलेलं आहे, ते प्रदान केलेले आहे. कॅल्शियम दूध देऊन, कॅल्शियम देऊन ते बळकट करण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. म्हणून आईनं दिलेलं तिसरं दान अस्थिदान आहे. आईनं दिलेलं चौथं दान कोणतं आहे तर सगळ्या माता वर्गांच्या चरणांचा स्पर्श करून माफी मागून बोलतो, कारण या नारदाच्या गादीवर मला बोलण्याचा अधिकार नाही, पण माझ्या विषयाला न्याय द्यायचा आहे. आईनं दिलेलं तिसरं दान कोणतं असेल तर माझा लज्जादान आहे. लज्जादान. आई महाराज, ज्या वेळेला आपण लहान असतो, आपल्याला भूक लागली तर आई एष्टीत आहे का बघत नाही, आई लग्नात आहे का बघत नाही, बाळाची भूक जाणून आपलं पोट भरण्याचं काम जी करते ती आईनं आपल्याला जी दान केले त्याला लज्जादान म्हणतात. म्हणून ते लज्जादान आम्हाला भान केले. आतापासून जिनं समाजा वाचून जी लज्जा झाकून ठेवली होती, स्वतःच्या वडिलापासून लज्जादान झाकून ठेवली होती, ते तुमच्या आमच्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी तिने आपल्याला लज्जादान दिले. म्हणून आईने दिलेलं चौथं दान लज्जादान आहे. आईने दिलेलं पाचवं दान महाराज, आई आपल्यातनं निघून जाते, तिने एक निसर्गाकडे ठेवून गेलेले. निसर्गाला सांगितलं, बाळावर माझ्या जर आता आईचा प्रसंग आला तर तू त्याला मी दिलेलं दान परत देऊन टाक. म्हणून महाराज, थंडीच्या महिन्यामध्ये आपल्याला अंतरायला काय नसू द्या, पांघरायला काय नसू द्या, आईच्या गर्भामधलं आपण ज्या वेळेला आसन करतो आणि झोपतो, दोन्ही गुडघे आपल्या कानाजवळ ज्या वेळेला घेऊन जातो आणि दोन्ही हात आपले कानाजवळ ठेवतो, त्याला विशिष्ट प्रकारची आपल्याला ऊब येते. ते ऊब महाराज आईच्या गर्भातली असते. म्हणून महाराज, तो निसर्ग ती ऊब आपल्याला परत येत असतो. म्हणून ते आईनं दिलेलं जे दान आहे, पाचवं दान, तो निसर्ग आपल्याला परत येत असतो. म्हणून महाराज, आईनं दिलेली ही 5 दानं फार मोठी मौल्याची आहेत. म्हणून आई वडिलावर प्रेम असलंच पाहिजे. आई जेवढी महत्वाची. एके ठिकाणी एक सुभाषितकार सांगतो, आई माझी